नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुकच्या पेजवरती पाहत असाल तर त्यांचं सुद्धा स्वागत आहे. आणि आपल्या दोन्हीही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब आणि फेसबुकच्या पेजला फॉलो करून घ्या. तर बघा मित्रांनो, प्रथम जे काही आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, नेमकं आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे बघा, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुतिसुमने वाहिली आहेत. फडणवीस यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या महाराष्ट्र नायक या कॉफी टेबल बुकमध्ये उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचे कौतुक करणारा एक खास लेख लिहिला आहे. या लेखामध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रामाणिक राजकारणी म्हटले आहे. त्यांनी फडणवीसांच्या अभ्यासवृत्ती, प्रशासकीय कौशल्य आणि पक्षनिष्ठ या गुणांची कौतुक केले आहे. ठाकरे यांनी असे म्हटले आहे की फडणवीस यांनी भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, कारण त्यांचे हे गुण पक्षासाठी उपयुक्त ठरतील. एकूणच उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीचे आणि त्यांच्या गुणांचे कौतुक करत त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यानंतर बघा, शरद पवार साहेब सुद्धा मागे राहिले नाहीत. त्यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या वरती स्तुतिसुमने वाहिले आहेत. शरद पवार देखील नेमके काय म्हणाले हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर शरद पवार असे म्हणाले की देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची गती अफाट आहे. त्यांचं कार्य आणि त्यांचे कष्ट बघून ते थकत कसे नाहीत असा त्यांना प्रश्न पडतो. पवारांनी फडणवीसांच्या कामाचा झपाटा आणि उरूप पाहून त्यांना स्वतः मुख्यमंत्री असतानाचा त्यांना काळ आठवतो असे शरद पवार साहेब म्हटले आहे. त्यांनी फडणवीसांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली आहे, जेणेकरून त्यांची कामाची गती त्यांच्या वयानुसार वाढत राहो असं सुद्धा शरद पवार साहेबांनी म्हटले आहे. पवार यांनी नमूद केले की देवेंद्र फडणवीस यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले असले तरी वडिलांच्या अकाली निधनानंतर त्यांनी स्वतःला सावरत उभे राहून नेटाने पुढे जाणे हे आव्हानात्मक होते. त्यामुळे त्यांच्या आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय केवळ त्यांचेच आहे. देवेंद्र फडणवीस हे कायद्याचे पदवीधर असल्याने ते हजर जबाबी आणि संवाद कौशल्य आहेत. तसेच त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य आहे असेही पवारसाहेब म्हटले आहे. एकंदरीत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमतेचे, कष्टाळू स्वभावाचे आणि प्रशासनावरील पकडीचे कौतुक केले आहे. त्यामुळे आपण सुद्धा का मागे राहावे, आपण देखील स्तुतिसुमने वाहूया म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. आणि बघा, ह्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय परिस्थिती कशी बदललेली आहे बघा. तर फडतूस गृहमंत्री आनाजी पंत, अजित टोमनेनी देवेंद्र फडणवीस यांची एकेकाळी टिंगलटावळे करणारे उद्धव ठाकरे आज त्यांच्या आरत्या ओवाळत आहेत. प्रामाणिक, हुशार राजकारणी या शब्दात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचे कौतुक केले आहे. अकेले देवेंद्र ते चाणक्य देवेंद्र हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रवास विरोधकांचे डोळे घराघरा फिरवायला लावणारे आहेत. अवघ्या 8 महिन्यात महाराष्ट्राचे राजकारणी किती बदलले आहे याची ही साक्ष आहे. तब्बल 40 वर्षापासून महाराष्ट्राचे राजकारण शरद पवार सोबती फिरत आले. काही घडले तरी त्यांचा संबंध पवारांशी जोडला जात होता. शरद पवारांशी गुगली, शरद पवारांनी गेम केला असे बोलले जात होते. पवार पावसात भिजले तर सीट आली समजा, इथपर्यंत हा महात्म्य पोचले होते. पण आता दिवस फिरले. पवारांनी नुकतेच जयंत पाटील यांच्या जागी शशिकांत शिंदे यांना आणले. पवारांनी पलटवलेल्या या भाकरीची साधी चर्चा सुद्धा जनतेमध्ये झाली नाही. राजकारणाची भाषा आता बदललेली आहे. चर्चा आहे ती फक्त देवाभाऊ आणि त्यांच्या कारनाम्यांची, नेतृत्व गुणांची. प्रत्येक गोष्टीत फडणवीसांचा हात शोधला जात आहे. ठाकरे बंधू 20 वर्षानंतर एका व्यासपीठावर आले. तेव्हा तर राज ठाकरे म्हणाले की बाळासाहेबांना त्यांच्या
ह्यातील जमलं नाही ते फडणवीसांनी जमवलं. बारामतीची गादी खालसा झाली आहे. सत्तेचा फोकस आता बारामतीहून नागपूरला आला आहे. विदर्भाचा नेता प्रथमच मुख्यमंत्री झाला अशातला भाग नाही. त्या अगोदर वसंतराव नाईक तब्बल 11 वर्षे मुख्यमंत्री होते. मात्र रिमोट कंट्रोल पश्चिम महाराष्ट्राकडे होता. फडणवीस मुख्यमंत्री हा बदल यासाठी महत्वाचा आहे की सत्तेचा रिमोट विदर्भाकडे आला आहे. प्रत्येक पिढी एक नेत्याभोवती फिरते असा सध्याचा आणि मागचा इतिहास आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यांच्यानंतरनं शरद पवारांनी ती जागा घेतली. कधीही निवडणूक न लढवलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची एक जमाना होता. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे हे लवकर गेले. मुंडे असते तर राज्याचे राजकारण काही वेगळेच असले असते. या पोकळीत नितीन गडकरी यांनी आघाडी घेतली. त्याच काळात देवेंद्र फडणवीस पुढे येऊ पाहत होते. वयाच्या 22व्या वर्षी नागपूरचे नगरसेवक, 27व्या वर्षी महापौर आणि 1999 पासून सलग आमदार. वयाच्या 44व्या वर्षी मुख्यमंत्री, पुढे पाटीलचा शपथविधी आणि आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री. मात्र हा संघर्ष सोपा नव्हता. फडणवीस यांना आपण आज ज्या हिमालयाच्या उंचीवर पाहतो आहे ती त्यांची अवघ्या 11 वर्षातली तपश्चर्या आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. त्या धुमचक्रीत महाराष्ट्राची धोरा नरेंद्र मोदी यांनी या तरुणाकडे दिली. पुढे फडणवीसांनी मागे वळून पाहिले नाही. स्वभावात मावळपणा कोठेही उगू नाही. सगळ्या गटातटामध्ये सोबत घेऊन काम करण्याची खुबी या जोरावर फडणवीस मोदीच्या मनात भरले. महाराष्ट्राने त्या निवडणुकीत मोदींना भरभरून जागा दिल्या. मोदी खुश झाले. मुख्यमंत्री पदाची माळ फडणवीस यांच्या गळ्यात पडली. तब्बल 3 निवडणुका मोदीची मर्जी राखणं साधी गोष्ट नाही. मग तुम्हाला प्रश्न पडेल फडणवीसांनी असे काय केले? तर 24 तास राजकारण करणाऱ्या कोणत्याही नेत्याने करायला पाहिजे तेच फडणवीसांनी केले. मोदींचे चॉकलेट बॉय एवढेच फडणवीसांची पात्रता नाही. राजकारणामध्ये फक्त गॉडफादर असून भागत नाही. त्यांनी दिलेल्या संधीचे सोने करण्यासाठी कष्टही उपसावे लागतात. मोदीचे राजकारण केवळ निवडणुकीपुरते नसते. तसेही भाजपाचे राजकारण आता पार्ट टाइम राहिलेलं नाही. पाच ही वर्ष 8 तास मेहनत आहे. फडणवीसांनी हेच वर्क कल्चर स्वीकारले आणि पाळले सुद्धा. त्या जोरावरच फडणवीस आज त्या जागी दिसत आहेत. हा प्रवास साधा नव्हता. 2014 त्यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युतीत सरकार चालवावे लागले. 2019 जनमताचा कौल मिळूनही दगा झाला. मुख्यमंत्री होण्याच्या महत्वाकांक्षेने उद्धव ठाकरे यांना पछाडलेले होते. शरद पवारांनी उद्धव यांची ही नाजूक नस हेरली होती. काँग्रेसला सोबत घेऊन पवारांनी महाविकास आघाडी सरकारचे जुगाड जमवले. ते टिकणार नव्हतेच. 2.5 वर्षात ते कोसळले. ठाकरे यांच्या 40 आमदारांनी बंड करून ठाकरेंना घरी बसवले. तरीही एकनाथ शिंदे यांच्यासाठी फडणवीसांना मागच्या सीटवर बसवावे लागले. पक्षासाठी फडणवीसांनी तोही त्याग केला. तिप्पट जोशाने काम केले. त्यांची बक्षिसी त्यांना मिळाली. लागोपाठ 3 निवडणुकीत पक्षाला 100वर जागा जिंकून दिल्या. एवढेच फडणवीसांची कामगिरी नाही. त्यांच्यातल्या चाणक्याने 2 पक्ष फोडले. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना. भाजपाच्या मार्गातले 2 मोठे अडथळे होते. शरद पवार कधीही मोठी ताकद नव्हती. जे काही जडतोड करून ते पवार सत्तेच्या आश्रयाला राहत आले. पवारांना आपल्या स्वतःच्या हिमतीवर कधीही 71 पेक्षा जास्त आमदार निवडून आणता आलेले नाहीत. हा इतिहास आहे. फडणवीसांनी हा फुगा फोडला. पुतण्याकडूनच काकाचा पक्ष हायजॅक करवला. अजितदादा पवार आता भाजपासोबत महायुतीच्या सत्तेत सामील झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले. त्यांची शिक्षा जनतेने त्यांना दिली असं काहींचं मत आहे. आता तर उद्धव यांच्याकडे उरलेले बहुसंख्येने नेते नगरसेवकही एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेले आहेत. शरद पवार म्हणा किंवा उद्धव ठाकरे दोघेही संपल्यात जमा आहेत असे सुद्धा जनतेतून चर्चेचा उदाहरण आहे. हे सर्व एका देवाभाऊंचे ऑपरेशन आहे असेही जनतेचं मत आहे. फडणवीसांनी केवळ राजकारण केले नाही, विकासकारणही केले आहे. समृद्धी महामार्ग त्यांची साक्ष आहे. पायाभूत सुविधांचे अनेक प्रकल्प फडणवीसांच्या
पुढाकाराने सुरू झाले आहेत. काँग्रेसवाले खूप गप्पा मारतात, मात्र गडचिरोली या विदर्भातल्या सर्वात मागास आणि आदिवासी जिल्ह्याची क्षमता फडणवीसच ओळखू शकले. आज त्यांच्या सर्वाधिक फेऱ्या ह्या गडचिरोलीला होतात. त्यांच्या लक्ष घालण्यामुळे तिकडचा माओवाद्यांचा त्रास कमी झाला आहे. आता तिकडे पोलादीच्या खाणी सुरू होत आहेत. भविष्यात गडचिरोली देशाचा स्टील हब म्हणून ओळखला जाईल. पूर्वी गडचिरोलीला जायला अधिकारी तयार होत नसत. आज ते चित्र बदललेले आहे आणि एका फडणवीसाने शक्य करून दाखवलेले आहे. हल्ली दिल्ली फडणवीस यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले आहे. भाजपाचा देशाचा उद्याचा चेहरा फडणवीस झाले तर नवल नको आहे. बघा, एकंदरीत हे राजकारण आणि स्तुतीसुमने वाहिले गेलेले आहेत आणि आपण सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती स्तुतीसुमने वाहिलेले आहेत. कारण नेते जर जनतेला मूर्ख बनवत असेल तर आपण सुद्धा त्या वेळेने बदलणं ही सध्या काळाची गरज आहे. तुम्हाला सुद्धा ह्या व्हिडिओबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या सुद्धा प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.